लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांकडून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या तब्बल 12,873 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. 2 तथा त्याहून अधिक गुन्हे दाखल झालेल्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांना तडीपार किंवा MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील 10,000 गुन्हेगारांची यादी तयार केली, तर 2,500 ते 3,000 गुन्हेगार शहर पोलिसांच्या कारवाईच्या रडारवर आहेत. त्यातील अनेकांना 107 व 110 अंतर्गत वर्तन सुधारण्यासंदर्भातील नोटीस बजावून त्यांच्याकडून बॉन्ड घेण्यात आले आहेत. शहर पोलिसांकडून शहरातील जवळपास 500 ते 600 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कलम 55, 56 व 57 अंतर्गत वर्तनात सुधारणा झाली नाही आणि त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्यास त्याला 1 ते 2 वर्षाकरता थेट जिल्ह्याबाहेर तडीपार देखील केले जात आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही कोणी पुन्हा गुन्हे करत असेल किंवा अवैध व्यवसाय करत असल्यास त्याला MPDA अंतर्गत थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवले जात आहे. ग्रामीण व शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर असून मागील 10 दिवसात 5 ते 7 जणांवर तडीपारीची कारवाई झाली असून दोघांची रवानगी येरवडा कारागृहात देखील केली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.